बिल्डिंग्स अर्थातच पाहिजेत, रेल्वे स्टेशन चकचकीत अर्थातच पाहिजेत, चांगले एअरपोर्ट्स अर्थातच पाहिजेत, सगळ्यांना रोजगाराची संधी अर्थातच पाहिजे, सगळ्यांना त्यांच्या किमान गरजा भागवता येणं अर्थातच पाहिजे. पण हे सगळे मार्कर्स जगातल्या कुठल्याही देशासाठी कॉमन आहेत. मग आपल्यामध्ये स्पेशल काय आहे? हजारो वर्ष आपण आपल्यामध्ये इतकी स्थित्यंतरं झाली, इतके आपल्यावरती अटॅक्स आले, इतकी फॉरेन इन्व्हेजन्स झाली, इतक्या विविध पद्धतीने भारतावरती अत्याचार केले गेले सर्व प्रकारचे, तरीसुद्धा आपण टिकून राहिलो कुठेतरी. आणि आजही जगातल्या इतर कुठल्याही देशामध्ये नाही आहे अशी समृद्ध संस्कृती या देशामध्ये जिवंत आहे, आणि ती हजारो वर्षांपासून जिवंत आहे. अँड दॅट इज वॉट sets us apart from the rest of the world. When you talk about India, when you talk about Bharat, we are that unique culture that has all the aspirations of modernity, so-called modernity, quote unquote, but at the same time, we are like a giant banyan tree. We are tall, very tall. Our spread is very wide, but our roots are equally strong, and because our roots are equally strong, that is why the tree can grow and grow and grow. आपली जी मुळं आहेत, हमारी जो जड़ें हैं, वो इतनी ज़मीन के अंदर फैल चुकी हैं कि उसी बलबूते पे हम आज खड़े हैं. हम आज 7,500 8,500 पहले इस देश में जो संस्कृति अस्तित्व में थी, जिसे सिंधु सरस्वती संस्कृति बोलते हैं, ब्रिटिश लोगों ने तो उसको इंडस वैली सिविलाइजेशन बोला था, लेकिन वो गलत था, क्योंकि वो संस्कृति इस जगह पे पनपी जो सिंधु और सरस्वती दो नदियों के बीच वाला जो प्रदेश था, वहाँ पे ये संस्कृति थी. और वो इतनी प्रगत संस्कृति थी कि अभी भी आज अगर राखीगढ़ी जाएं, जो आज की हरियाणा में है, और वहाँ के अगर आप एक्सकवेशंस देखें तो आपको पता चलेगा कि वहाँ के जो रास्ते थे, वहाँ के जो सिटीज़ थे, वो प्लान्ड थे. आज का एमनोरा टाउनशिप जितना प्लान नहीं होगा, उतने वहाँ के हमारे शहर प्लान थे. हमको टॉयलेट पता थे, घर के बाहर टॉयलेट बनाया करते थे, जब पूरा यूरोप शहर की गलियों में उनको पता नहीं था कि टॉयलेट क्या होता है. हमारी संस्कृति के लोगों को पूरा सूवेज सिस्टम पता था, जो अंडरग्राउंड सूवेज सिस्टम हुआ करता था सारे सिटीज़ में, जो हमने पढ़ा भी है समवेयर इन हिस्ट्री और सिविक्स. बट द पॉइंट आई एम ट्राइंग टू मेक इज, दिस इज़ अ कल्चर दैट हैज़ stood us together, that has survived for more than 7,500 at the least conservative estimate. It goes back to many more years. Research is still on that. पण आपण ठीक आहे, आपण 7,500 8,000 10,000 वर्षच धरू. पण त्या 10,000 वर्षांमध्ये तेव्हाही आपल्याकडे देवीची पूजा होती, तेव्हाही आपल्याकडे मातृपूजा होती, शक्तिपूजा होती, जी आजही आपण करतो. तेव्हाही आपल्याकडे योग होता. तिथे सापडलेल्या एका टॅबलेटमध्ये सूर्यनमस्काराचे पोजेस सापडलेले आहेत. त्याच्यावरनं आपल्याला कळतं की सिंधू सरस्वती संस्कृतीमध्येही लोक योगाभ्यास करायचे, जे आपण आजही करतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जगात असा एकमेव देश आहे ज्या आपण अजून जोपासलेले आहेत, अजून आपल्या आचारविचारामध्ये आपण त्या जिवंत ठेवलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपण जगाबरोबरही पुढे चाललेलो आहोत. आज जगातली कुठलीच अशी गोष्ट नाही आहे जी भारत करू शकत नाही किंवा भारताने केलेली नाही आहे. म्हणजे अगदी सॅटेलाईट सोडणं किंवा चंद्रावरती यान उतरवणं इथपर्यंतसुद्धा आपण सगळं केलेलं आहे, सगळा सायंटिफिक प्रोग्रेस आपण केलेला आहे. पण त्याचबरोबर आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय आहे, आपली आयडेंटिटी काय आहे, हे न विसरता आपण हे सगळं केलेलं आहे. मागे एकदा मी कॉलेजच्या मुलींशी बोलत होते आणि तेव्हा मला समजून घ्यायचं होतं की त्यांना मॉडर्न हा शब्द सांगितला की त्यांच्या डोळ्यासमोर कोण येतं. म्हणून मी त्यांना 2 चित्र दाखवली होती. एका चित्रामध्ये एक बाई होती जिने साडी नेसली होती, केसात फुलं माळली होती आणि तिच्या कपाळावरती कुंकू होतं. आणि दुसऱ्या फोटोमध्ये एक सूट घातलेली मुलगी होती आणि ती एकदम कम्प्युटरवरती काहीतरी काम करत होती. अशी 2 चित्रं होती. आणि मी ती चित्रं त्या मुलींना दाखवली आणि त्यांना विचारलं की तुमच्या मतानुसार याच्यामधली मॉडर्न बाई कोण आहे. तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय सांगितलं असेल. सूटवर.
आता त्या मुली कोण होत्या? ती सूटवाली मुलगी ही कुठल्या तरी ॲडचं एक इलस्ट्रेशन होती, म्हणजे मॉडेल होती, तिला तसे कपडे घातले गेले होते. पण ती साडीवाली जी बाई होती, केसात फुलं माळलेली आणि कुंकू लावलेली, ती इस्रोमधली सायंटिस्ट होती. आता तुम्ही मला सांगा, आधुनिकता ही कुठे असते? तुमच्या कपड्यात असते की इथे असते? किंबहुना कुठे असायला पाहिजे? इथे असायला पाहिजे. पण आपण सध्या वेस्टर्न इन्फ्लुएन्सेसमुळे इतके मोहित झालेलो आहोत की आपली कल्पना अशी असते मॉडर्निटीची की नवीन म्हणजे पाश्चात्य कपडे घातले तरच आपण मॉडर्न असू, इंग्रजीमध्ये बोललं तरच आपण मॉडर्न असू. पण आपण आपले भारतीय कपडे घालून तुम्ही काहीही करू शकता. आज साडी नेसून मी काहीही करू शकते. मी एक्सरसाइज पण करते साडी नेसून, म्हणजे मला करायचं असतं म्हणून करते. पण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी भारतीय पारंपरिक कपड्यांमध्ये तुम्ही करू शकत नाही. आणि ही आजची गोष्ट नाही आहे. झाशीची राणी नऊवारी साडी नेसून घोड्यावर चढली होती आणि तिने लढाई खेळली होती. पण आपलं आज असं मत झालेलं आहे. त्या मुलींना मी एक गोष्ट सांगितली जी तुम्हालाही सांगते, आज फार आनंदी गोष्ट आहे आणि आपण स्त्रियांविषयी बोलतोय म्हणून जास्त महत्त्वाची आहे. मी मागे एकदा दिल्लीला गेले होते आणि दिल्लीला हरियाणा भवनमध्ये माझी राहायची व्यवस्था होती. तर तिथे खाली लॉबीमध्ये एक बाई होत्या ज्या मुलांचा अभ्यास घेत होत्या त्यांच्या, आणि त्यांच्याकडे बघितलं तर प्रथमदर्शनी कुणालाही असं वाटण्याचा संभव होता की त्या गृहिणी आहेत. म्हणजे त्यांनी साडी नेसली होती, डोक्यावरनं पदर घेतला होता, इथपर्यंत सिंदूर होता, इथपर्यंतचा ब्लाऊज घातला होता, बांगड्या होत्या आणि त्या मुलांचा अभ्यास घेत होत्या. आणि मला कोणीतरी सांगितलं की ह्या कोण आहेत माहिती आहे का? मी म्हटलं नाही माहिती. तर ते म्हणाले की या संतोष यादव आहेत. संतोष यादव कोण आहेत माहिती का कोणाला? कोण आहेत? माउंटेनियर. येस. ऑक्सिजन न घेता त्या 2दा एव्हरेस्ट चढून गेलेल्या आहेत. आणि मला खूप कुतूहल वाटलं की त्या संतोष यादव आहेत. म्हणजे माझ्याही डोक्यामध्ये त्यांची इमेज काहीतरी वेगळी होती आणि त्या इतक्या साध्या आहेत, इतक्या भारतीय कपड्यामध्ये बसलेल्या. मलाही थोडंसं मला त्यांच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी त्यांना भेटले नंतर आणि त्यांच्याशी बराच वेळ बोलले. त्याच्यावरती मी एक आर्टिकल पण लिहिलं होतं आणि त्यांनी मला त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास सांगितला. त्यांच्या नेहमीच्या आयुष्यामध्ये साडी नेसून त्यांच्या मुलांचा अभ्यास घेत होत्या. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की ते एव्हरेस्टवरती चढताना ते साडी नेसून जात. तुम्हाला ते ट्रान्झिशन जमता यायला पाहिजे, तरच तुम्ही खरे भारतीय आहात. म्हणजे जशी परिस्थिती आहे तसं तुम्हाला बदलता यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही चूकही नाही आहे. म्हणजे तुम्ही एकाच वेळेला पारंपरिक आणि आधुनिक असे दोन्ही असू शकता. ह्या 2 वेगवेगळ्या परस्पर विरोधी गोष्टी नाही आहेत. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण आजकाल स्त्रीवादाच्या म्हणजे फेमिनिझमच्या गोष्टी करतो आणि इथे स्त्रियांची संख्या खूप आहे म्हणून हे मला मुद्दाम सांगावंसं वाटतंय. तर मी त्यांच्याशी बोलत होते आणि त्या मला त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगत होत्या. त्या राजस्थानमधल्या एका छोट्या, जयपूरजवळच्या एका छोट्या गावात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांना भाऊही होते, त्यांचे 2 मोठे. आणि आईवडील, मला वाटतं वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि त्या गावामध्ये त्यांच्या फक्त हिंदी माध्यमाची शाळा होती आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी जयपूरला हॉस्टेलमध्ये राहावं लागायचं. तर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या दोन्ही भावांना जयपूरला शिकायला पाठवलं, म्हणजे हायस्कूलपर्यंतचं शिक्षण, आणि ह्यांना गावातच ठेवलं. म्हणजे कदाचित असंही असू शकेल की त्यांची फायनान्शियल परिस्थिती तेव्हा तशी नव्हती किंवा त्यांना असं वाटलं असेल की मुलीला इतक्या कमी वयामध्ये शहरामध्ये ठेवायला नको, व्हॉटएव्हर. आणि त्याच्यानंतर मग 10वी झाल्यानंतर त्या जेव्हा जयपूरला गेल्या, कॉलेजमध्ये गेल्या, तेव्हा त्यांना माउंटेनिअरिंगमध्ये रुची आली. त्याच्यानंतर त्यांनी माउंटेनिअरिंग हे आपलं करिअर ध्येय समजायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर वी नो द रेस्ट इज हिस्ट्री. शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन टू क्लाइंब एव्हरेस्ट more than once without oxygen. But the point I'm trying to make is, when I spoke to her, she said, when my parents did not send me to the city to a English medium school, I felt very hurt. I felt very bad because they had sent my brothers and not me. त्यामुळे मला ते कुठेतरी खटकलं होतं की मी मुलगी म्हणून यांनी मला पाठवलेलं नाही आहे. पण त्या म्हणाल्या, जेव्हा नंतर मी कॉलेजमध्ये गेले आणि मी त्यांना सांगितलं की मला माउंटेनिअरिंगमध्येच करिअर करायचं आहे आणि ही सुद्धा कधीची गोष्ट आहे, म्हणजे साधारण 80च्या दशकातली, तेव्हा आजच्या इतके अनकन्व्हेन्शनल करिअर्स पॉप्युलर नव्हते.
तेव्हा एखाद्या मुलीने म्हटणं की मी पूर्ण वेळ माउंटेनिअरिंगच करणार आहे, हे जेव्हा त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, ते कर, तुला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. आणि त्याच्यानंतर आईवडील त्यांच्या मागे खरोखर हिमालयासारखे पाठी उभे राहिले आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स शी वेंट ऑन टू अचीव ग्रेट हाईट्स इन हर करिअर. पण त्या म्हणाल्या की आत्ता जर मी विचार करते तेव्हा मी जेव्हा माझ्या आईवडिलांच्या संबंधी जेव्हा विचार करते तेव्हा मी एकतर तो जो ग्रज आहे की त्यांनी मला 7वीत असताना जयपूरमध्ये हॉस्टेलला इंग्लिश शिकायला पाठवलं नाही, तो मी सांभाळायचा, की जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना मला खरोखर कणखर पाठिंब्याची गरज होती तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला पाठिंबा दिला आणि सांगितलं की तुला जे करायचं आहे ते कर, त्याच्यामधला त्यांच्या मनाचा मोठेपणा मी लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं? पण आजकाल आपण फेमिनिझमच्या नावाखाली जे पाहतो त्याच्यामध्ये लोक आपल्यावरती झालेले खरे आणि इमॅजिनरी अन्याय तेवढंच लक्षात ठेवतात आणि तुम्हाला ज्या संधी मिळालेल्या आहेत त्या संधींचा सोयीस्करपणे विसर पडतो आणि मग तुम्ही कायम त्या विक्टिम माइंडसेटमध्येच राहता आणि मग ह्याने माझ्यावर अन्याय केला आहे, त्याने माझ्यावर अन्याय केला आहे, तिने माझ्यावर अन्याय केला आहे. म्हणजे तुमचा बॉस तुम्हाला सांगतो की एखादी वस्तू एखादं तुमचं काम बरोबर झालेलं नाही आहे, खरोखर झालेलंही नसेल, पण ते न समजून घेता तुम्ही फक्त मी बाई आहे आणि तो पुरुष आहे म्हणून तो माझ्यावर अन्याय करतोय असं जेव्हा म्हणायला लागता, जेव्हा त्याला सॉर्टेड खरं कारण नसताना, तेव्हा तुम्ही खरं तर स्त्रियांचंच नुकसान करता. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही त्या विक्टिम माइंडसेटच्या बाहेर पडूच शकत नाही. खरी परिस्थिती ही आहे आणि ही समाजाच्या कुठल्याही स्तरामध्ये तुम्हाला दिसून येईल किंवा देशाच्या कुठल्याही भागामध्ये तुम्हाला दिसून येईल. माझ्या आजीला ज्या संधी मिळाल्या नव्हत्या त्या माझ्या आईला मिळाल्या, माझ्या आईला ज्या संधी मिळाल्या नव्हत्या त्या मला मिळाल्या, मला ज्या संधी मिळाल्या नाहीत किंवा मला ज्या संधी मिळणं थोडं अवघड गेलं त्या संधी माझ्या मुलीला सहजपणे मिळत आहेत आणि हे जे चक्र आहे ते अव्याहतपणे तसंच चालू राहणार आहे. Every generation of women has done better from the previous generation. Every generation of women has become freer, has enjoyed more freedom, and this is across the board. तुम्ही डेटा काढून बघा, तुम्ही शिक्षणाचे लेवल्स काढून बघा, अगदी छोट्याच्या छोट्या म्हणजे जे सगळ्यात बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट आहेत भारतामधले, जे कदाचित राजस्थानमध्ये असू शकतील किंवा बिहारमध्ये असू शकतील, बाकी सगळ्या मार्कर्सचे आपण लक्षात घेतले तर तिथेही जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की 20 वर्षांपूर्वी स्त्रियांच्या शिक्षणाचं जे लेवल होतं त्याच्यापेक्षा आजच्या पिढीचं लेवल हे कितीतरी जास्त आहे. कारण प्रगती झालेली आहे, प्रगती सतत होत आहे. याचा अर्थ असा नाही आहे की बायकांच्या पुढचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत असं मी मुळीच म्हणत नाही आहे किंवा मी हेही म्हणत नाही आहे की भारतातल्या सर्व स्त्रियांवरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होतच नाही, होतो, आजही होतो. पण त्या अन्यायाला फाईट करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती आज आपल्यामध्ये कितीतरी पटीने जास्त आहे, जी आपल्या आईच्या काळात नव्हती, जी आपल्या आजीच्या काळात नव्हती. तेव्हा त्या शक्तीचा वापर कसा करायचा? संतोष यादवांच्या उदाहरणात मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही कायम विक्टिम माइंडसेट घेऊन की माझ्यावरती अन्यायच होतोय असं म्हणत रडत बसायचं की नाही, होतोय अन्याय ठीक आहे, पण मी याचा प्रतिकार करून मी काहीतरी करून दाखवीन आणि फक्त माझ्यासाठी नाही, माझ्या नंतर येणाऱ्या बायकांच्या पिढ्यांसाठी मी काहीतरी करून दाखवेन, हा ॲटिट्यूड ठेवायचा. हे प्रत्येकाने स्वतःची निवड करायची. संतोष यादव म्हणाल्या मला की मी आता मुलींना माउंटेनिअरिंग हे करिअर घेण्यासाठी एनकरेज करते. ज्या संधी मला मिळाल्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त संधी आजच्या मुलींना आहेत, पण त्यांना माहिती नाही आहे, तर त्यांना हे कळून द्यावं म्हणून त्याच्यासाठी मी आता पूर्ण वेळ काम करते आणि त्या करतातही आहेत. पण त्यातलं मला कौतुकास्पद हे वाटलं की कुठेही स्वतःच्या अडचणींचं गाऱ्हाणं न गाता, कुठेही मला कसं माझ्यावरती अन्याय झाला ह्याचं कोडकौतुक न करता, मला ज्या संधी मिळाल्या त्या संधी वापरून मी पुढे जाईन आणि त्यामुळे मी स्वतःचा विकास तर करेनच पण त्याचबरोबर माझ्या देशाचाही विकास करेन, ही जी सशक्तीकरणाची भावना आहे ती त्यांच्यामध्ये होती. म्हणून मोदीजी नेहमी एक शब्द वापरतात, ही नेवर सेज विमेन्स एम्पॉवरमेंट. हॅव यू एव्हर नोटिस्ड? ही नेवर युजेस द वर्ड विमेन्स एम्पॉवरमेंट. ही युजेस द वर्ड माहिती आहे कुणाला? विमेन लेड एम्पॉवरमेंट. देर इज अ बिग डिफरन्स.
विमेन्स एम्पॉवरमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण असं गृहीत धरलेलं असतं की आपण एम्पॉवर्ड नाही आहोत, दुसरा कोणीतरी आपल्याला सबल बनवणार आहे, आपलं सबलीकरण कोणीतरी दुसरा करणार आहे, मग ते सरकार असेल किंवा कुठली संस्था असेल किंवा कुठली NGO असेल. पण जेव्हा आपण तोच शब्दांचा वापर बदलून जेव्हा आपण म्हणतो विमेन लेड डेव्हलपमेंट, तेव्हा आपण हे गृहीत धरलेलं असतं की स्त्रियांचं सबलीकरण हे स्त्रीच करते, स्वतःचंही आणि इतरांचंही. आपल्या देशामध्ये आपण स्त्रीला शक्ती म्हणतो. शक्तीचं कसलं तुम्ही सशक्तीकरण करणार? ती शक्तीच आहे ना मुळात. तुमच्यापैकी कोणी जर ललिता सहस्त्रनाम जर म्हणत असेल तर त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये देवीचं वर्णन करताना असं म्हणतात की इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिणी. म्हणजे तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पहिली शक्ती जी लागते ती इच्छाशक्ती असते. त्याच्यानंतर मला जे करायचं आहे, मला समजा आता एक विमान उडवायचं आहे, म्हणजे विमान उडवायचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर मला विमान उडवायचं आहे ही कल्पना माझ्या मनात येणं, दॅट इज माय इच्छाशक्ती. त्याच्यानंतर त्यासाठी विमान उडवायचं प्रशिक्षण कुठे देतात याची सगळी माहिती काढणं, तिथे जाणं, ते शिक्षण घेणं म्हणजे ज्ञानशक्ती. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रत्यक्ष विमान उडवायला लागेन ती असते माझी क्रियाशक्ती. आणि ललिता सहस्त्रनामामध्ये जे कित्येक हजार वर्षांपूर्वी असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की देवी हीच इच्छाशक्ती आहे, देवी हीच ज्ञानशक्ती आहे, देवी हीच क्रियाशक्ती आहे. आणि ही देवी म्हणजे कोण आहे? त्याच्याच पहिल्या श्लोकामध्ये असं लिहिलंय की जी माझ्यामध्ये वास करते तीच देवी आहे, म्हणजे मीच देवी आहे. कुठलीही बाई देवी आहे. देवी आहे म्हणजे शक्ती आहे. त्याच्यामुळे सशक्तीकरण किंवा सबलीकरण जेव्हा विमेन लेड असतं तेव्हा ते फक्त स्वतःच्या क्षमता समजून घेणं आणि त्या क्षमतांचा वापर करणं याच्यासाठी असतं. आणि म्हणून विकसित भारत हा स्त्रियांच्या सक्रिय सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, पुरुषांच्याही नाही आणि स्त्रियांच्याही नाही. कारण हे दोन्ही जे घटक आहेत समाजाचे ते एक विकसित समाज निर्माण करायला, एक विकसित देश निर्माण करायला आपल्याला त्याची गरज असते. There is no option but to work together to make sure that this country progresses, and this country progresses in such a way that no doubt it has all the modern infrastructure, it has all the modern amenities, but it beats to the heartbeat of our ancient and timeless culture. अशी समृद्ध संस्कृती जिच्यामध्ये ज्ञान होतं, गणित होतं, व्याकरण होतं, ज्योतिष होतं, अशी संस्कृती जगात काय फक्त आपलीच होती का? इतकी पुरातन संस्कृती? याचं उत्तर आहे नाही. अशा अनेक संस्कृती होत्या, अशा अनेक बहुईश्वरवादी संस्कृती होत्या ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचंही विज्ञान आपल्या इतकंच प्रगत होतं, त्यांचंही खगोलाचं ज्ञान आपल्या इतकंच प्रगत होतं, त्यांचंही आरोग्याचं ज्ञान आपल्या इतकं प्रगत होतं. अशा अनेक संस्कृती होत्या जगामध्ये. ग्रीक होती, रोमन होती, लॅटिन अमेरिकेमध्ये म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये इंकाज होते, मायन्स होते, अशा इजिप्शियन्स होते, अशा बऱ्याच संस्कृती होत्या जगभरामध्ये. त्यांचं काय झालं आता? त्यातली एक तरी संस्कृती सध्या आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे का? त्या सगळ्या म्युझियममध्ये जाऊन पडलेल्या आहेत, त्यांचे अवशेष आहेत. अशी संस्कृती कधी काळी होती हे आपल्याला म्युझियममध्ये गेल्यानंतर कळतं. अशा सगळ्या संस्कृती आज म्युझियममध्ये बंद होऊन पडलेल्या आहेत. आणि भारतीय संस्कृती ही एकच संस्कृती अशी आहे जी आज जिवंत आहे आणि ती आपोआप तशी जिवंत नाही राहिलेली आहे. जे इस्लामने पर्शियन एम्पायरला केलं, जे इस्लामने इजिप्तला केलं, जे ख्रिश्चॅनिटीने ग्रीक आणि रोमन साम्राज्याला केलं, तेच इथेही करण्याचा प्रयत्न झाला. अतिशय कडवा निकराचा प्रयत्न झाला. आणि एकेकाळी जो देश अफगाणिस्तानपासून ते साऊथ ईस्ट एशियापर्यंत पसरलेला होता सांस्कृतिकदृष्ट्या, तो आज आक्रसत छोटा छोटा होऊन आज आपण ज्याला भारत देश म्हणतो त्याचा नकाशा राहिलेला आहे. गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा आपण अस्तित्वात आहोत. सर्वांच्या नाकावर टिचून ही संस्कृती अजून अस्तित्वात आहे, ही संस्कृती अजून जिवंत आहे. आणि ती तशी जिवंत ठेवण्यासाठी अनेक पिढ्यांनी स्वतःचं बलिदान केलेलं आहे. आपल्याला इतकी वर्ष जो इतिहास शिकवला गेला,
इतिहासाच्या पुस्तकामध्ये तो पराभवाचा इतिहास होता. म्हणजे कधीही कुणीही आपल्याला असं सांगितलेलं नाही आहे की जेव्हा इस्लामची पहिली स्वारी सिंधवरती झाली तेव्हापासून सतत प्रतिकार होत गेला, हे आपल्याला कुणी सांगितलेलं नाही आहे. आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक पॅरेग्राफ प्राचीन भारत आणि त्याच्यानंतर सुमारे 10 पानं इस्लामिक इन्व्हेजन्स आणि इस्लामिक रूल आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिश. म्हणजे बेसिकली ते तुम्हाला सांगतात की हां होते तुमचे काही राजे वगैरे, त्यांनी बांधली असतील काही देवळं बिवळं. त्याच्यानंतर मुसलमानी शासक भारतामध्ये आले आणि त्यांनी आपल्याला सगळं दिलं. त्यांनी आपल्याला बिर्याणी दिली, त्यांनी आपल्याला ताजमहाल दिला, त्यांनी आपल्याला मुघल गार्डन्स दिले, त्यांनी आपल्याला मसाला दिला, बरंच सगळं काही दिलं. आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिश आले. म्हणजे मराठा आले हे तर तुम्हाला कोणी सांगत नाही. त्याच्यानंतर ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी मग तुम्हाला रस्ते दिले, रेल्वे दिली, पोस्ट ऑफिस दिलं, सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या. आणि मग त्यांना कंटाळा आला इथे राहायचा भारतामध्ये, मग ते गेले सोडून 1947मध्ये. हा थोडक्यामध्ये असा इतिहास आपल्याला शाळांमधनं शिकवला जातो. पण रेझिस्टन्सचा जो इतिहास आहे, प्रतिकाराचा जो इतिहास आहे भारतामध्ये, जो भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला दिसतो आणि तुम्ही जर शोधायला गेलात आणि त्या राज्यामधल्या लोकांशी जर तुम्ही बोललात तर तुम्हाला कळेल की त्या प्रत्येक राज्याच्या प्रत्येक विभागाची म्हणून एक प्रतिकाराची कथा आहे जी इतिहासाच्या पुस्तकांपर्यंत कधी पोचलेलीच नाही आहे, जी फक्त त्या भागामधल्या तुम्हाला लोकगीतांमध्ये दिसेल, त्या भागातल्या लोकनाट्यांमध्ये दिसेल, तिथल्या काही परंपरांमध्ये दिसेल, पण ती गोष्ट तुम्हाला कधी कोणी सांगितलेलीच नाही आहे. पण असा प्रतिकार प्रत्येक ठिकाणी होत गेला, प्रत्येक वेळेला होत गेला. म्हणून तर आपण आज इथे एकत्र बसून भारतीय संस्कृती आणि तिचं विकसित भारतातलं योगदान या विषयावरती आपण बोलू शकतो. छान वाटतंय ना, निर्भय वाटतं एकदम. करू शकतो आपण, काही करू शकतो. देवीची पूजा करू शकतो, गणपतीची पूजा करू शकतो, इथे या विषयावरती बोलू शकतो. छान आहे ना, मस्त वाटतंय ना. काश्मीरमधल्या हिंदूंना पण असंच वाटत होतं 30 वर्षांपूर्वी. काय झालं? 30 वर्षांपूर्वीची गोष्ट सोडा, 4 महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये जे उरले सुरले हिंदू आहेत त्यांनाही हेच वाटत होतं की आम्ही सेफ आहोत, आम्ही आमच्या पूजा करू शकतो, आम्ही आमचे सेलिब्रेशन्स करू शकतो, सगळं छान चाललं आहे. ह्या सगळ्या जुन्या गोष्टी कशाला उकरून काढायच्या? आज चाललं आहे ना सगळं व्यवस्थित? खरंच चाललं आहे का? काही थ्रेट नाही आहे? तुम्हाला दिसत नाही आहे? ठीक आहे, एक चक्कर कोंडव्यामध्ये मारून बघा, दिसेल. मी आज राजकारणाविषयी बोलणार नाही आहे. मी ह्या देशामध्ये सध्या परिस्थिती काय आहे आणि आपल्या पुढे आव्हानं काय आहेत ह्याच्याबद्दल बोलणार आहे. आपली भौतिक प्रगती होत राहणार आहे, ती प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. कारण आपण आता जगामधली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहोत, आपल्याकडे पैसा येणार आहे, आपली इकॉनॉमी ग्रो होणार आहे, आपल्याकडे राजकीय स्टेबिलिटी आहे. त्याच्यामुळे प्रगती तर होणारच आहे, ती आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. पण ती प्रगती करताना जी मूल्य, ज्या परंपरा, जे विचारधन आपल्याकडे आलेलं आहे परंपरेने, ते जर आपण विसरून गेलो तर मग त्या प्रगतीला काही अर्थ राहणार नाही. कारण आपला जो आत्मा आहे भारतीयत्वाचा, तो आत्माच आपण कुठेतरी हरवून बसलेलो असेल. त्याच्यामुळे प्रगती हवीच आहे, विकसित भारत हवाच आहे, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ आवर कल्चर, आवर ट्रेडिशन्स, आवर रिलिजन अँड आवर वे ऑफ लाईफ. दॅट इज समथिंग दॅट वी नीड टू अंडरस्टँड. That is something that we need to imbibe, because progress without holding on to your roots is a progress that is very ephemeral, and that makes us no different from any other country. इतकी वर्ष आपण जी मूल्य जोपासलेली आहेत, इतक्या कडव्या प्रतिकाराशी लढून सुद्धा आपण प्रत्येक वेळेला जी मूल्य जोपासलेली आहेत ती मूल्य न विसरता त्याच्यावरती आपला विकास घडवून आणायचा, हे आपल्यापुढे खरं आव्हान आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी गेल्या इलेक्शनमध्ये मतदान केलं? अरे वा, सगळ्यांनी केलं, छान.
मला बरेच लोक विचारतात आणि जेव्हा मी आय एम फ्लिटिंग फ्रॉम टॉपिक टू टॉपिक, कारण हे सगळे विषय एकमेकांमध्ये निगडीत आहेत आणि एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत. त्याच्यामुळे आणि मी कधीही असं भाषण लिहून वगैरे आणत नाही, माझा संवाद असतो नेहमी. तर मला बऱ्याच स्पेशली जेव्हा मी बायकांशी बोलते तेव्हा मला बऱ्याच वेळेला अशा रिॲक्शन्स येतात की तुम्ही साड्यांवरती बोला, पण तुम्ही राजकारणाविषयी नका बोलू, राजकारण फार कंटाळवाणं आहे, म्हणजे मला नाही आहे इंटरेस्ट, ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. तर राजकारण हे फक्त कोणीतरी सत्तेवर येण्यापुरतं नाही आहे, ते तुमच्या देशाची दिशा काय आहे ती दाखवतं, ती ठरवतं. आणि त्याच्यासाठी राजकारणामध्ये काय चालतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि आपण लोकशाही देशामध्ये राहतो, त्याच्यामुळे आपल्या हातामधलं ते एक अमोघ शस्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्याला हवी तशी पॉलिसी घडवून आणण्यासाठी कुठलाही सत्ताधारी असो, मी पक्ष कुठलाही असो, त्या पक्षावरती आपण दबाव आणू शकतो. आणि त्याच्यासाठी आपलं राष्ट्रीयत्व, आपलं सांस्कृतिक सार्वभौमत्व आपल्याला जिवंत ठेवायचं आहे. आणि ते जर जिवंत ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी या लोकशाही प्रक्रियेमध्ये भाग घेणंही आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आता आपण इलेक्शनच्या ईव्हवरती आहोत म्हणून सांगते. इलेक्शन हा एक भाग झाला, हा राजकीय भाग झाला, पण हा राजकीय भाग महत्त्वाचा आहे कारण तो राजकीय भाग ठरवतो आपण कसं जगायचं, भीतभीत जगायचं की आपण निर्भयपणे आपल्या टर्म्सवरती जगायचं. आपण फक्त भारताच्या इतिहासाचा जरी अभ्यास केला तरी आपल्याला दिसून येईल की भारताचे असे कितीतरी विभाग होते जे आपण सीड करत गेलेलो आहोत. सध्या आपला देश आपण जो नकाशा बघतो तितकाच राहिलेला आहे आणि त्याला कारणं आहेत. पण तोही जर आपल्याला आपल्या हातचा घालवून द्यायचा नसेल तर आपण विचार करणं महत्त्वाचं आहे आणि आपल्याला काय हवं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि भारत कशामुळे आहे ह्या गोष्टींचा विचार करणंही महत्त्वाचं आहे. कारण तुमची जर मुळं स्ट्रॉंग नसतील तर झाड वाढूच शकत नाही, दॅट इज अ फॅक्ट. आणि म्हणूनच आपल्या देशाचं जर आपल्याला भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर भौतिक प्रगती ही होतच राहणार आहे आणि ती कोणीच थांबवू शकणार नाही आहे. पण सांस्कृतिक प्रगती जर आपल्याला त्याच स्पेसमध्ये जर ठेवायची असेल तर आपल्याला मुळात आपला इतिहास समजून घेणं, या राजकीय प्रक्रियेमध्ये आवर्जून भाग घेणं आणि जे लोक आपल्या देशासाठी खऱ्या अर्थाने काम करतील, आपल्या देशाला सशक्त बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करतील, त्याच लोकांना सत्तेवर आणणं हे फार महत्त्वाचं आहे. जर ते होत नसेल तर मग काश्मीर आपल्या डोळ्यासमोर झालं, बांगलादेश आपल्या डोळ्यासमोर झालं. भारतामध्येही अशा अनेक जागा आहेत जिथे परिस्थिती फार चिंता करण्यासारखी आहे. मी आत्ताच केरळमधनं आले आणि केरळमधल्या काही भागांमध्ये तर तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही भारतामध्ये आहात. ती जर परिस्थिती जर आपल्याला पुण्याची होऊन द्यायची नसेल, महाराष्ट्राची होऊन द्यायची नसेल, आपल्या आजूबाजूच्या परिसराची होऊन द्यायची नसेल तर आपल्याला आज विचार करायची वेळ आहे की आपण काय करायला पाहिजे. आय विल टेल यू अ स्टोरी, जी माझी फार आवडती गोष्ट आहे. एका झाडावरती एका गरुडाने अंडी घातलेली असतात, त्याच्यातनं पिल्लं आलेली असतात. त्यातलं एक पिल्लू चुकून खाली पडतं आणि आईच्या ते लक्षात येत नाही. आणि ते जे पिल्लू खाली पडतं ते तिथे एक नेमकी कोंबडी जात असते आणि तिची पिल्लं असतात त्याच्या मागे आलेली. तर त्याला कोंबडीलाही वाटतं, कारण ते गरुडाचं पिल्लू लहान असतं, त्या कोंबडीलाही वाटतं की ते आपलंच पिल्लू आहे. कोंबडी त्याला पंखाखाली घेते आणि तो गरुड कोंबडी म्हणून वाढतो. म्हणजे त्याला बिचारायला माहितीच नसतं की तो गरुड आहे. तो कोंबडीसारखाच दोन पायावर चालतो, कोंबडी जसे किडे खाते तसाच तो किडे खातो. तो मोठा होतो, खूप मोठा होतो, गरुड असतो. पण तरीही मानसिकदृष्ट्या तो कोंबडीच असतो, कारण त्याला माहितीच नसतं की आपण गरुड आहोत. आणि एक दिवस मग तो मोठा झाल्यावर, म्हणजे त्याला उडता येत असतं पण त्याला कसं उडायचं ते माहीत नसतं, त्याच्यामुळे तो अजूनही जमिनीवर दोन पायांनी खुरडत चालत असतो. आणि एक दिवस त्याला दुसरा एक गरुड दिसतो, तो आपले पंख फैलावून आकाशामध्ये भरारी घेत असतो. तर त्याला ते खूप त्याचं कौतुक वाटतं, म्हणजे ते खूप त्याला इम्प्रेसिव्ह वाटतं की असा पक्षी आहे जो इतका वर उडतो आणि त्याचे पंख इतके पॉवरफुल आहेत की तो अशी वरती गगनभरारी घेऊ शकतो. आणि त्याच्या मनात येतं की मलाही असं व्हायला पाहिजे होतं, मलाही उडता येता आलं असतं तर काय करायचं, काय किती मजा आली असती. आता अर्थात त्याला हे सांगणारं कोणी नसतं की तू गरुड आहेस. मग त्याला कळणार कसं तू गरुड आहेस हे? तो त्याच्या मनात असतं की मी कोंबडीच आहे.
पण तो तरी विचार करतो की मला उडायचं आहे आणि मला तर मी कोंबडी आहे त्याच्यामुळे मी उडू शकत नाही, पण मी एक काम करेन, मी ती जी भिंत आहे ना त्या वरच्या भिंतीवरती चढतो आणि मी भिंतीवरनं खाली उडी घेतो. ठीक आहे, मला नाही मिळाली भरारी, मला पंख आहेत की नाहीत मला माहिती नाही आहे. आय विल जम्प, इट्स ओके इवन इफ आय डाय, ॲटलिस्ट आय वूड डाय ट्राईंग. सो तो गरुड त्या भिंतीवरती चढतो कसा बसा खुरडत खुरडत आणि त्या भिंतीवरनं तो स्वतःला झोकून देतो खाली. आणि ऑब्व्हियसली तो गरुड असतो, जेव्हा त्याने खाली झोकून दिलं की आपोआप त्याला म्हणजे ते त्याच्यामधलं जे स्ट्रेंग्थ आहे ते आठवतं आणि तो त्याचे पंख पसरवतो आणि भरारी घेतो आणि उडून जातो. आता या गोष्टीमधलं तात्पर्य, गरुडाने जर विचार केला नसता की मी प्रयत्न करणार आहे, मला उडता येतं की नाही, कदाचित मी उडणारही नाही, पण जोपर्यंत मी प्रयत्न करणार नाही तोपर्यंत मला समजतच नाही आहे की मी गरुड आहे का कोण आहे ते. आता हे हिंदू समाजाने ठरवायचं आहे की त्याला गरुड व्हायचं आहे की कोंबडीच बनून राहायचं. धन्यवाद.